बाबासाहेबांना वंदन करून संयुक्त महाराष्ट्र एक संघ राहावा, हा महाराष्ट्र एक राहावा यासाठी त्या 108 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांना वंदन करून आज आमच्या मातोश्री जनाबाई किसन गांगुर्डे यांच्या जलदान विधीसाठी व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधारी बहिणींनो, शोकाकुल बंधारी बहिणींनो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बौद्धाचार्य धर्माचे प्रसारक अरुण भाऊ शिंदे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या, नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड, आमच्या समवेत आलेले जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव, या तालुक्याचं नेतृत्व, त्याचं काम आपण करताय तालुक्यामध्ये, ते आमचे मित्र उमेश सोनवणे, काशीजी, माझे मामा चंद्रमामा कांबळे, समोर मला सर्व माझे नातेवाईक दिसत आहेत. माझे आजोळ ही पंचक्रोशीय माझा आजोळ आहे, त्र्यंबक हे माझा आजोळ आहे, सापगाव माझा आईचा मामाचं गाव आहे. सगळे समोर सगळे माझ्या जवळचीच माणसं आहेत. मित्र, आपण रस्त्यावर चळवळ करणारी माणसं त्यावेळेस आहे. रस्त्यावर चळवळ करणाऱ्या माणसांना तो अभिष्ट चिंतनाचा सोहळा असेल, ते लग्न असेल किंवा तो जलदान विधी असेल, हे एक निमित्त मात्र असतं. ह्या निमित्तानं फुले आंबेडकरी विचाराचं, धर्माच्या विचाराचं विचार मंथन व्हावं, हा एक विचार, हे ध्येय एवढ्याची बाळगून आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतो. आणि या ठिकाणी ज्यांनी ही पूजा संपन्न केली ते आमचे सर्व बौद्धाचार्यांनी आता धर्माचं मार्गदर्शन केलं असेल. आमच्या उमेशनी या ठिकाणी येऊन धर्माची सवय कशी असावी, हे बघा, कार्यक्रम जरी जलदार विधीचा असला तरी धम्माची चळवळ कशी असावी हे त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आम्ही सहसा अरुण भाऊ तुमच्या कार्यात बुडबुड करण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही तुमचे पाठीराखे आहोत. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दलित तत्व नाकारून हे चुलकून दिलेलं आहे, त्याचा प्रचार प्रसार आणि ते सर्व काम तुम्ही करताय. आम्ही समाजाला मिळणाऱ्या न्याय हक्कासाठी, माणसाला माणूस म्हणून जगण्याची लढाई आम्ही रस्त्यावर लढतो तुम्हाला धम्माचा प्रसार करण्यासाठी. कारण पंचशील तत्वप्रमाणे एखादं शील आमच्याकडून पाळले जाणार नाही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाकडून सर्वजनाच्या अपेक्षा करायच्या नसतात. आणि म्हणून भाऊ, आम्ही धम्माच्या चळवळीमध्ये जास्त इंटरफेअर करत नाही, परंतु तुमच्या खांद्याला खांदा लावून हा धम्म, बाबासाहेबांच्या स्वप्नातला धम्म पुन्हा भारत देशात जावा. या आईबद्दल कोण काय बोललं त्या धम्मदीपाचं नाव आमच्या अध्यक्ष मॅडमने घेतलं. अहो, आम्हाला महिला भेटतील, भेटल्या तर बोलणारे भेटतील. अरुण भाऊ भेटतात, बोलणारे भेटतील. बोलणार कशा अभ्यासला? जो माणूस एखादा धोरण, एखादा विचार आपल्या समोर मांडण्यासाठी उभा असतो त्याला अभ्यास केल्याशिवाय तो बोलू शकत नाही. माझं ठाम. त्या मुलीनं आपल्या कळीची जाताना अशी बहिणी बोलली का मी भाषण करणार नाही, तिला मी म्हणतो वेळच काढतील आम्हाला. चांगल्या वक्त्यापेक्षा तू चांगली बोललीस या ठिकाणी. एकदम कविता जरी तू म्हटली गमदीपा तरी तू अतिशय चांगलं. अरे तुझ्या कवितेतून तो बाप तू उभा केला, ती आई उभी केली. अरे त्या आईनं नाकार दिला स्वर्ग नरक, तो काही मोक्ष, अरे तो आम्हाला सांगितलं, तो आम्हाला सांगता आला नाही. ज्यांनी कविता लक्ष देऊन ऐकली असेल ते कवितेचं तिने फार मोठा घडवीचा अर्थ सांगितलेला. आणि म्हणून अशा मुली ह्या आमच्या चळवळीला पाहिजे. तू धर्माचं काम कर, तू सामाजिक कर, राजकीय कर, सांस्कृतिक कर, पण कर अशी माझी विनंती. त्याचं कारण काय अरुण भाऊ, की डॉक्टर बाबासाहेब माणसाचा सामाजिक विकास झाला पाहिजे, माणसाचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे, राजकीय विकास झाला पाहिजे. या सर्व माणसाभोवती फिरणारी चळवळ ही बाबासाहेबांनी सुरू केली. आणि ती चळवळ एक साहित्याच्या रूपानं, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रूपानं तू पुढे न्यावी, तरच या मातेला खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल असं मला वाटतं. कारण तुझ्या गावची लेख आहे, या गावची लेख आहे. मित्र, त्या माऊलीनं कधी बाबासाहेब पाहिलेत की मला माहिती. या माऊलीनं बाबासाहेब आंबेडकर पाहिलेत की मला माहित नाहीये. बाबासाहेबांची एखादी
परंतु बाबासाहेबांचे विचार हे आपल्या मुलाबाळांवर रुजवण्याचं काम या माऊलीने केलेलं आहे. आणि म्हणून असे कार्यकर्ते निर्माण, कोणाच्याही घरात आयड्या गैरीच्या घरात कार्यकर्ते निर्माण होत आहेत. कार्यकर्ते संस्कारातूनच घडतात. कोणी जन्माला आलं कार्यकर्ता झाला, हरून मोठी मोठं जन्म याची तारीख प्रशिक्षण घेतलं असतं, रोजगार केले असतील, शिकले असाल. आज तानाजी विष्णू गुलाब सारखी पोरं रस्त्यावर आमच्या बरोबर सर्व करतात. तेव्हा कुठे ते कार्यकर्ते आता तालुक्याच्या अध्यक्ष सहज पद भेटत जाईल. म्हणून या माऊलीचे संस्कार असल्याशिवाय ते होत नाही हे मला सांग. मित्र, ही जी माऊली, या माऊलीला मी असं नाव देते चळवळीची आई. या चळवळीच्या आई असतात. ही चळवळ जगवण्याचं काम जनाबाई सारख्या आमच्या माऊलींना केलेलं आहे. मी तुम्हाला एक सांगतो अरुण भाऊ, ज्या ज्या महिला, ज्या ज्या स्त्रिया आमचं स्वतंत्र आणि धार्मिक बंधन जुगारून ज्या ज्या स्त्रिया आपल्या पुरुषाच्या मागे जेव्हा जेव्हा उभ्या राहिल्या त्या वेळेस या देशात एक मोठी सामाजिक क्रांती झाली. उदाहरण घ्या, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या मागे सावित्रीबाई फुले ही जर धार्मिक बंधन जुगारून जर उभी राहिली नसती, ती दंपतीपा या माईकडून बोलली नसती. एवढं ध्यानात ठेवा. तिला शाळेत सुद्धा राहायला भेटलं नसतं. माझी रमाई बाबासाहेब परदेशात जात असताना गौरव काय काय कामाला भेटतं म्हणून बाबासाहेब तिला शाळेत सुद्धा राहायला भेटलं नसतं. माझी रमाई बाबासाहेब परदेशात जात असताना गौरव काय काय कामाला भेटतं म्हणून बाबासाहेबाला साथ दिली म्हणून बाबासाहेब आपल्याला दिसले. हे त्यांचं कष्ट आहे. माईसाहेब आंबेडकरांनी तेच केलं. माईसाहेब बाबासाहेबांच्या आयुष्यात सर्व जातीय बंधनं, धार्मिक बंधनं जुगारून बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या. त्यानंतर बाबासाहेबांकडून खूप फार मोठ्या कलाकृती घडल्या. देशाची घटना लिहिली माई त्याच्या आयुष्यात आहे. या देशाची घटना लिहिली तुमच्या धर्मासारखा ग्रंथ माई आल्यावरच त्यांनी लिहिलं. अशा अनेक कलाकृती या बाबासाहेबांकडून. म्हणून मला म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व स्त्रियांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या घरातला पुरुष एखादं सामाजिक क्रांतीचं सामाजिक काम घेऊन जर लढत असेल तर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपलं. जोपर्यंत तुम्ही ती धार्मिक बंधनं, त्या अंधश्रद्धा झुगारून आपल्या पुरुषाच्या मागे उभं राहणार नाही, तोपर्यंत कोणतीही क्रांती येथे घडणार नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज महिला अतिशय पुढे गेल्यात. मगाशी माझे मित्र बोलले, जिच्या हाती पाळण्याची जोडी तिच्याकडे, आता पाळण्याची जोडी दिली नाही, आता बरोबरीनं आणि आमच्या पुढे महिला चालली. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं महिला या देशाची राष्ट्रपती झाली, महिला या देशाची पंतप्रधान झाली, महिला या देशाच्या कित्येक राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. आज महिला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सगळ्यात पुढे. आणि कोणाची पुण्य आहे? बाबासाहेबांची पुण्य आहे. हिंदू कोड बिलाच्या मार्फत बाबासाहेब हिंदू कोड बिल मानायला संसदेमध्ये गेले. कोणासाठी गेले होते हिंदू कोड बिल माहिती आहे तुम्हाला? या देशातल्या सर्व जाती धर्माच्या महिलांना समान संपत्तीचा वाटा मिळावा. आपल्या आई बापापासून आपल्या सासरपासून सगळ्या संपत्तीचं समान वाटप त्या महिलांना झालं पाहिजे. विधवा विवाह झाला पाहिजे. त्यांच्या होणारे अत्याचार हे रोखले पाहिजे. त्यांना फुकट शिक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू कोड नावानं मध्ये समतेची वागणूक मिळाली पाहिजे, समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. आणि जर ती मिळत नसेल तर एक मंत्री पण मी लाटून बाहेर जाते हिंमत दाखवणारा माणूस एक बाबासाहेब. म्हणून बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे. त्या मागणीच्या जनता निमित्तानं आपण हे स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला राजकारणात 50% सांगितलं. आज महिला गटे बोलतोय अरुण भाऊ, माझी मागणी केलेली. तुम्हाला 50% जागा रिझर्वेशन आहेत माहिती आहे काय? येत्या महिन्यात 2 महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचा गटगटाचे इलेक्शन लागत आहेत. ज्या ठिकाणी 50 जागा असतील त्या ठिकाणी 25 महिला आणि 25 पुरुष असेल. काय तयारी? मला उद्याची श्री ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, क्रांतिबा फुलेंच्या विचारानं प्रेरित होऊन या भागातून ती निवडून गेली पाहिजे. आणि त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये तिला बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, सावित्रीबाई फुलेचा जय जयकार आणि त्यांचा विचार त्या ठिकाणी मांडला पाहिजे. तरच या महिलेने केलेल्या त्यागाचं फळ त्याचा काय पाहिजे. जन्माची आल्यावर पाणी वाहून गेला असं व्हायला नको. आता दिवस तसे नाहीयेत. माझी विनंती आहे
तानाजी सारखा कार्यकर्ता आमच्या बरोबर लढतोय. आंबेडकर घराण्याशी एक निष्ठाराव तो लढतोय. बाबासाहेबांनी दिलेली चळवळ त्याचबरोबर बाळासाहेबांनी केलेली चळवळ तो आज या ग्रामीण क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाईल. आपण त्याच्या पाठीशी उभे राहा. चांगलं काम करीत असेल तर जरूर त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला बळ द्या. हीच आज मी या माऊलीच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्याला प्रार्थना करतो. माझ्या शिंदे कुटुंबियांच्या वतीनं माझे सगळे नातेवाईक कांबळे असतील, काशीला असतील, सोनवणे असतील, देहाडे असतील, सर्व माझे गांगुर्डे असतील, हे सगळी माझी मामा कंपनी आहे. या सर्वांच्या वतीनं, या पंचक्रोशीतील सर्व गावांच्या वतीनं आणि नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी आणि खुल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.